तलाव बंगाली पंजा इथे मागच्या 50 वर्षापासून राहत असलेले हे लोक आहे आणि यांना नोटीस दिलेली आहे की आपण ती जागा खाली करावी। तर मला वाटते आम्ही शासनाला विनंती करायला आलो आहे की लोक 50 वर्षापासून राहत होते तिथे तुम्ही सगळ्या सोयी निर्माण करून दिल्या, पीने का पानी दिया, लाइट का मीटर दिया, इनसे टैक्स ले रहे हो और अभी ये कहाँ जाएंगे? जब तक शासन इनका पुनर्वसन करता नहीं, इनको मकान देता नहीं, तब तक ये लोग नहीं हटेंगे। यही बताने के लिए हम कलेक्टर के पास आए थे। ही नोटीस जो दिलेली आहे आपला नागपूर कलेक्टर यांच्या अंतर्गत नजूल विभाग येतो त्या माध्यमातून यांना नोटीस देण्यात आलेली आहे 15 दिवसात आपण घर खाली करा। माझ्या शासनाला एकच विनंती आहे, जेव्हा तुम्हाला ही नजूलच्या जागावर बसलेले लोक आहे त्यांना आपल्याला हटवायचंच आहे, त्यांचा घर टॅक्स का लावला तुम्ही, त्यांना इलेक्ट्रिक मीटर का दिला तुम्ही, त्यांना पाण्याची लाईन पाण्याचे पैसे का घेता यांच्याकडनं, हे सारी व्यवस्था केल्यानंतरही तुम्ही करून दिलेली संपूर्ण व्यवस्था या लोकांनी त्यांचा फायदाही घेतलेला आहे आणि तिथं कमीत कमी 80 वर्षापासून हे लोक राहतात। आता आमच्या सोबत म्हातारी आजीबाई आहे, 85 वर्षाचे आहे, 80 वर्षाची आई सुद्धा आहे। असे लोक अशा वेळेस 15 दिवसात तुम्ही घर खाली करायला सांगते, लोक जाणार कुठं? हे इतके हजारो लोकांचे लोक बेरोजगार होऊन जाईल, बेघर होऊन राहतील कुठं? आपल्याकडे तरी यांची व्यवस्था आहे का करण्याची, राहण्याची? यांचा परिवार की कुठं रस्त्यावर झोपल का? रस्त्यावर झोपायला बी आम्ही तयार आहोत। तिकडून तुमचे प्रशासन परेशान करेल, हे लोक रस्त्यावर असं कसे आले म्हणून। तेव्हा पण त्या लोकांची पर्याय व्यवस्था होत नाही। जसं नाईक तलावच्या बाजूने बैरागी म्हणलं होतं, यांचा प्रत्येक झोपडपट्टी असताना यांनी राहण्यासाठी व्यवस्था कोणती फ्लॅट दिलेला आहे, त्याच प्रकारे यांची पहिले पर्याय व्यवस्था करावी। PMI माध्यमातून यांना निःशुल्क फ्लॅट यांना उपलब्ध करून द्यावा इथल्या नागरिकांना। जेव्हा इथले नागरिक त्या जागे स्थलांतर होतील फ्लॅटमध्ये, त्यावेळेस स्वतः तोडण्याची परवानगी इथले लोक तुम्हाला देतील, मी सुद्धा तुमच्या सोबत राहील। अन्यथा ज्यावेळेस यांची व्यवस्था होणार नाही त्याआधी तुम्ही तोडायला याल, तिथली जनता, मी तिथला प्रॉपर नगरसेवक रमेश पुणेकर यांच्या सोबत बुलडोजर समोर उभं राहू। आमचे आमदार सन्मान्य विकासभाऊ ठाकरे यांनी सुद्धा म्हटलेलं आहे का सर्वात आधी माझ्यावर बुलडोजर चालवायला लागेल तुमचा, तेव्हा तुम्हाला ही जागा खाली करून मिळेल। इतनी मेहनतों से बनाए हमने, आज इतने साल से बैठे, बस यही है हमारी प्रार्थना कि कोई का जाए ना, बेचारों को हाथ भर मिले मगर मिले सर छुपाने। कितने 70 के भी ऊपर हो गए। क्या नहीं, नोटिस सबको आया, वैसे हमारे को भी आया है।